माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण विवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. स्वतः लाभ घेतला तर परिवारालाही लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 66 उत्तरकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. रामाच्या राज्याभिषेकानंतर लगेचच सर्व महान ऋषीवर्य त्यांचे व्यक्तिशः पूजन करण्यासाठी, त्यांच्या अद्भुत दिव्य लीलांचे गुणगान करण्यासाठी अयोध्येला आले. वशिष्ठ, कश्यप, अत्री, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, भरद्वाज, सप्तर्षी ऋषी, त्याचप्रमाणे कौशिक, कण्व, अगस्त्य, धौम्य ऋषी राजप्रासादात आले. ज्या द्वारपालांनी श्रेष्ठ ऋषींच्या आगमनाची वार्ता रामाला दिली, तेव्हा रामाने त्यांना राजदरबारात घेऊन येण्याची व्यवस्था केली. त्यांचे स्वागत करण्यासाठी हात जोडून उभे राहिले. त्यांनी या ऋषींसाठी सुखदासनाची व्यवस्था केली. नंतर समारंभापूर्वक त्यांचे पूजन करून त्यांना असंख्य गायी दान केल्या. जेव्हा ऋषीवर अशनस्त झाले तेव्हा रामाने आदराने त्यांचे कुशलक्षम विचारले. ऋषी म्हणाले, हे रामा, तुमच्या उदात्त लीलांचे प्रदर्शन करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेऊन तुम्ही निश्चितच आम्हाला संतुष्ट केले. आता रावणाचा अंत झाला तेव्हा आम्हाला पीडेतून मुक्त झाल्यासारखे वाटत आहे. आनंदही झाला, कारण जगाच्या खऱ्या कल्याणासाठी रावण हा एक मोठा अडथळा होता. खरोखर केवळ रावण नव्हे तर खर, मारीच, कुंभकर्ण, अतिकाय, निकुंभ, कुंभ, राक्षसे सर्व सजीवांमध्ये आतंक माजित होते. म्हणून या सर्वांचा नायनाट केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. इंद्रजिताला मारल्याबद्दल तर तुमचे विशेष धन्यवाद. देवी, देवता, असुर, राक्षसांमध्येही इंद्रजिता एवढे तुल्यबळ कोणी नव्हते. तुमच्याशिवाय, लक्ष्मणाशिवाय या त्रैलोकात त्याचा वध करणे कुणाला शक्य नव्हते. मुनींना मध्येच थांबवत रामाने उत्सुकतेने चौकशी केली. हे ऋषी श्रेष्ठ, आपण कुंभकर्ण रावणापेक्षा इंद्रजिताची अधिक स्तुती का करता? तो आपल्या पित्यापेक्षा अधिक बलवान कसा झाला व स्वर्गाचा राजा इंद्र याला कसा पराभूत करू शकला? ऋषींच्या वतीने अगस्त्य ऋषींनी पुढील इतिहास वर्णन केला. फार पूर्वी सत्ययुगात ब्रह्मदेवाचे पुत्र असलेले पुलस्त्य हे एक महान ब्रह्मर्षी होते. एकदा कठोर तपश्चर्या करण्यासाठी पुलस्त्य महर्षी मेरू पर्वताच्या उतारावर असलेल्या तृणबिंदू ऋषींच्या आश्रमात पोहोचले. या दैवी स्थळाला लाभलेल्या निसर्ग सौंदर्यामुळे तेथे अप्सरा वारंवार येत. तेव्हा तृणबिंदूच्या कन्येसोबत त्या खेळत गात संगीत वाद्याचेही त्यांना साथ असे. एके दिवशी असे घडले की मौज मजा करताना अप्सरांकडून अजानतेपणे पुलस्त्य ऋषींच्या ध्यानधारणेत व्यत्यय आला. अतिशय संतप्त झालेल्या ऋषींनी मुलींना शाप दिला. पुन्हा जो कोण जवळ आलेली माझ्या दृष्टीस पडेल ती केवळ माझ्या दृष्टिक्षेपामुळे गर्भवती होईल. अप्सरा घाबरून पळून गेल्या. पुन्हा तेथे येण्याचे धाडस त्यांनी केले नाही. तथापि तृणबिंदूची कन्या त्याविषयी हजर नसल्याने त्या शापाबद्दल अनभिज्ञ होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणीवर नेहमीप्रमाणे ती तेथे खेळायला गेली. तेव्हा ती पुलस्त्य ऋषींच्या नजरेस पडली. परिणामतः कोणत्याही उघड कारणाविना आपण गर्भवती झाल्याचे तिच्या लक्षात आले. भीतीने ती पराकोटीचे निस्तेज होते. घरी परतल्यावर लज्जेने मान खाली वरून ती पित्यासमोर उभी राहिली. आपल्या कन्येच्या शरीरात असा अचानक बदल झालेला पाहून बिंदूंना खूपच आश्चर्य वाटले. काळजीयुक्त स्वरात त्यांनी विचारले, बाळा, हे कसे काय घडले? कन्या उत्तरली, माझ्या मैत्रिणींना शोधत मी पुलस्त्य ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचले तेव्हा अचानक मी गर्भवती झाल्याचे माझ्या लक्षात आले. हे कसे घडले ते मला माहीत नाही. तेव्हा तृणबिंदू समाधीत शिरले. आपल्या दिव्य दृष्टीच्या बळावर त्यांना कळून आले की पुलस्त्य ऋषींचा शापच त्यांच्या कन्येच्या गर्भधारणेला कारणीभूत झाला होता. तृणबिंदू मग आपल्या कन्येला पुलस्त्य ऋषींकडे घेऊन आले. तिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा असे त्यांनी विनवले. यापूर्वीच ती आपल्याला मिळावी अशी इच्छा असणाऱ्या पुलस्त्य ऋषींनी ते मान्य केले. त्यामुळे तेव्हापासून तृणबिंदूच्या कन्येने अत्यंत प्रेमाने भक्तीने त्यांची सेवा करण्यास सुरुवात केली. काही काळानंतर आपल्या पत्नीच्या सेवेवर प्रसन्न झालेले पुलस्त्य म्हणाले, माझा वंश पुढे राखणारा माझ्या तोडीचा एक पुत्र मी तुला देतो. मी वेदांचे पठण करीत असताना तू नेहमी लक्षपूर्वक एकमेव ऐकतेस, म्हणून तुझ्या पुत्राचे नाव विश्रवा असेल. लवकरच पुलस्त्यांच्या पत्नीने एका पुत्राला जन्म दिला. ती निर्बळ अनासक्त असल्याने आपला वेळ तपश्चर्येत घालवीत असे.
विस्रवाचे उन्नत गुण लक्षात घेऊन महर्षी भरद्वाजाने आपल्या ईड ईडविडा या ईडविडा कन्येचा विवाह त्यांच्याशी लावून दिला. त्यानंतर काही काळाने समाजाच्या आध्यात्मिक कल्याणास चालना देणारा पुत्र जन्माला घालण्याची विस्रवाला इच्छा झाली. तेव्हा ईडविडाच्या पोटी एक श्रेष्ठ पुत्र जन्माला आला. हे मूल पुढे संपत्तीच्या देवाचे कुबेराचे पद स्वीकारेल असे मुनींच्या लक्षात आले. त्यांनी त्याचे नाव वैश्रवण ठेवले. जेव्हा वैश्रवण मोठा झाला होता त्याने शरीर पोषणासाठी फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करायला सुरुवात केली. तर हळूहळू त्याने श्वासोश्वासाचा आपला आहार ठेवला. शेवटी तर त्याने अगदी श्वासोश्वासही थांबवला. अशा तऱ्हेने एखादेच वर्ष वाटावे अशा गतीने 1000 वर्ष निघून गेले. ब्रह्मदेव वैश्रवणाच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले. सर्व देवी देवतासह त्यांच्यासमोर प्रकटले. त्याला वर देवला केला असता त्याने लोकपाल होण्याची इच्छा व्यक्त केली. ब्रह्मदेव उतरले, खरोखर मी आधीच चौथा लोकपाल नेमण्याच्या तयारीत होतो, म्हणून तुझी इच्छा मी पूर्ण करतो. मोठेपणात यमराज, इंद्र, वरुण यांची बरोबरी करू शकणाऱ्या संपत्तीच्या स्वामीचे कुबेराचे स्थान तू ग्रहण करू शकतोस. या उपर तुझ्या उच्च पदास योग्य असे दैवी वाहन मी तुला बक्षीस म्हणून देत आहे. हा घे पुष्पकृत. ब्रह्मदेव निघून गेले. ब्रह्मांडाच्या त्या पितामहाने वैश्रवणास राहण्यासाठी स्थान दिले नसल्यामुळे वैश्रवण आपले पिता विस्रवा यांच्याकडे गेला. विस्रवा म्हणाले, प्रिय पुत्रा, त्रिकुट पर्वतावर वसलेल्या लंका नगरी तू राहू शकतोस. विश्वकर्माने ही जागा राक्षसांच्या वसाहतीसाठी बांधलेली होती. तथापि फार पूर्वी भगवान विष्णूंना घाबरून राक्षस पळाले. रसातळात त्यांनी आश्रय घेतला, त्यामुळे लंका आता रिकामी आहे. पित्यांची आज्ञा शिरसा वंद्य मानून वैश्रवणाने लंकेत निवास करणे सुरू केले. त्या काळात त्यांच्या चांगल्या राज्यकारभारामुळे त्या जागेची भरभराट झाली. ती नगरी नैऋत्य नावाच्या दैवाशांनी भरून घेतली. अधूनमधून वैश्रवण आपल्या रथावर आरूढ होत असे, आपल्या माता पित्यांना भेटायला जात असे. राम मोठ्या आनंदाने अगस्त्य मुनींचे आख्यान लक्षपूर्वक ऐकत होते. तथापि त्यांनी नम्रपणे पुन्हा ऋषींना मध्येच थांबवत म्हटले, ही कथा पुढे ऐकायची मला उत्सुकता आहे, परंतु त्याआधी काही मुद्दे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे. पूर्वी कोणत्या परिस्थितीत राक्षस लंकेत वसाहत करण्यासाठी आले होते? मी तर असे ऐकले की राक्षस मूलतः पुलस्त्य यांच्या भोईतून निर्माण झाले. तथापि आता असे दिसत आहे की त्यांचे कुळ वेगळे असावे. राक्षसांचा खरा मूळ पूर्वज कोण बरे? रावणाच्या तुलनेत ते कितपत प्रबळ? भगवान विष्णूने का बरे त्यांना लंकेतून पळून जाऊन पाताळात राहण्यास भाग पाडले? अगस्त्य मुनींनी रसाळ वाणीत आपले कथन पुढे चालू ठेवले. ब्रह्मांड रचनेच्या वेळी ब्रह्मदेवाने प्रथम महासागर निर्माण केले, नंतर सजीवांची उत्पत्ती केली. जेव्हा निर्माण झालेले जीव तहानभुकेने त्रस्त झाले तेव्हा ते ब्रह्मदेवाकडे आले. विचारू लागले की त्यांनी काय करावे. मनापासून हसत ब्रह्मदेव उतरले, तुम्ही प्रयत्नपूर्वक महासागराचे रक्षण केले पाहिजे. काही जीवांनी उत्तर दिले, आम्ही रक्षण करू. तर इतरांनी सांगितले, आम्ही खाऊ. यक्ष. ब्रह्मदेवाने मग जाहीर केले की आधीचा गट राक्षस म्हणून ओळखला जाईल, तर नंतरचा यक्ष म्हणून ओळखला जाईल. राक्षसांचे हेती आणि प्रहेती असे 2 प्रमुख होते. निसर्गतः प्रहेतीचा कल सद्गुणांकडे होता, त्यामुळे तो तपश्चर्या करायला जंगलात निघून गेला. हेतीला विवाह करायचा होता, म्हणून आपण स्वतःहून पुढाकार घेऊन त्याने यमाची भगिनी भया हिच्याशी विवाह केला. ती कालाचीही भगिनी असल्याने तिचे व्यक्तिमत्व अतिशय भयानक होते. हेतीला तिच्याद्वारे विद्युतकेश नावाचा पुत्र झाला. विद्युतकेश जेव्हा मोठा झाला तेव्हा हेतीने त्याचा विवाह संध्याची कन्या सलकंताचा हिच्याशी ठरवला. नंतर सलकतंक नेतेने मंदार पर्वतावर एका मुलाला जन्म दिला, पण तिला फक्त पतीसमवेत लैंगिक सुखच उपभोगायचे होते. मूल नको होते, म्हणून मुलाला जन्म दिल्यानंतर तिने त्याचा परित्याग केला. जेव्हा ते दुर्लक्षित अभग रडू लागले तेव्हा पार्वती समवेत आपल्या नंदी वाहनावरून जाणाऱ्या भगवान शिवांना त्या भ्रक दिसले. हुवेच्या दयापूर्ण विनंतीवरून भगवान शंकराने त्या भ्रकाला ताबडतोब मोठे केले, त्याला अमरत्वाचा वर दिला. नंतर आपल्या पत्नीला अजून खुश करण्यासाठी भगवान शंकराने त्याला एक
उडते नगर भेट दिले. पार्वतीने संपूर्ण राक्षस कुळाला एक वर दिला. आजपासून तुमच्या कुळातील स्त्रिया गर्भधारणा होताच मुलाला जन्म देतील. जन्मलेले बालक तात्काळ वाढून माते एवढे मोठे होईल. या ठिकाणी हा भाग आपण समाप्त करूया. पुढील भागात पुढील कथा श्रवण करूया. बोला जय श्रीराम. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.